बांकीपुर तो एक झाकी है, आगे आगे देखो होता क्या है, अशी म्हणायची वेळ आलेली आहे. बांकीपूर या विधानसभा क्षेत्राची पोटनिवडणूक झाली आणि तिथे एक माणूस निवडून आलेला आहे यावेळेला. पी.के. उर्फ प्रशांत किशोर नावाची व्यक्ती किंवा माणूस निवडून आलेला आहे. असं का म्हणायचं तर त्याला कारण असं आहे, ह्या निवडणुकीच्या दरम्यान एका नेत्याने असं वक्तव्य केलं आहे की बांकीपूरमध्ये कुत्रं मांजरं जरी उभं केलं तर ते निवडून येतं. म्हणजे याला कारण असं, ही दर्पोक्ती किंवा हा अहंकार का आला त्या नेत्यांना किंवा ते पक्षाला, त्याला कारण असं की गेली 31 वर्ष तिथे एकाच पक्षाचा उमेदवार निवडून येत होता आणि आता ही जी जागा खाली झाली होती, तिथे जी पोटनिवडणूक झाली, तिथे त्या पक्षाच्या नेत्याने राजीनामा दिला आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. म्हणून ती जागा रिक्त झाली आणि तिथे निवडणूक घ्यावी लागली. आणि म्हणून 31 वर्षापासूनचा तो जो गड होता, तिथे कुत्री मांजरीच निवडून येत होती का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ह्या वेळेला आता तिथे माणूस निवडून आला असं म्हणायची वेळ नक्कीच आलेली आहे. कारण मतदारांना अशा प्रकारचं हिणवणं किती गैर आहे, किती चुकीचं आहे. आणि मतदार ज्या वेळेला सतसत विवेकबुद्धीने पैसा झुगारून देतो किंवा भीती किंवा दहशत सगळं झुगारून मतदान करतो, त्यावेळेला तो माणसाला मतदान करतो आणि माणसं निवडून येतात, कुत्री मांजरी नाही. हा एक प्रकारचा इतिहास निर्माण झालेला आहे. आता ह्या निवडणुकीच्या दरम्यान काही महत्त्वाचे विषय असे आहेत. पी.के. कोण आहेत तर ते जे आहेत निवडणुकीचे नियोजनकार म्हणून समजले जातात. त्यांचा सल्ला अनेक पक्षांनी घेतलेला आहे आणि तो त्या पक्षांना फायदेशीर ठरलेला आहे. ते स्वतःच ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते. हा एक भाग. दुसरा म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचाही काही सहभाग त्याच्यामध्ये दुरून का होईना आहेच. आणि राम मंदिरातली जे काही धनचोरी झालेली आहे तोही परिणाम झाला आणि कुत्री मांजरी निवडून येतात, हा जो अहंकार आहे, हा अहंकार नडला. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की यावेळेला तिथे माणूस निवडून आला. मित्रांनो, मला जे सुचलं वाटलं ते पटलं आहे तिथे मांडलेले डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.